जर तुम्हाला 11 ते 12,000 रुपयामध्ये जर 5G मोबाईल घ्यायचा असेल तर तुमच्यासमोर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया मोटोरोला G35 5G हा मोबाईल. तर हा मोबाईल तुम्हाला खूप कमी किमतीतही मिळतो आणि यामध्ये फीचर्ससुद्धा खूप चांगले चांगले आहे. तर सर्वप्रथम आपण त्याचा जो ब्लू कलरचा व्हॅरियंट आहे तो पाहू. तर आपल्याला या मोबाईलमध्ये काय काय पाहायला मिळतं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जर आपण या मोबाईलचे 3 कलर आपल्याला मिळतात. एक म्हणजे ब्लॅक मिळतो, एक म्हणजे ग्रीन मिळतो आणि एक म्हणजे आता तुमच्यासमोर जो आहे ब्लू. तर हा ब्लू कलर आपल्याला पाहायला मिळतो. तर ब्लॅक आणि ब्लू कलर जो आहे हे 2 कलर आपल्याला त्याचा बॅक जो पॅनल आहे तो सॉफ्ट आहे आणि जो ओशन ग्रीन कलर आहे म्हणजेच हा तुमच्यासमोर आलेला हा ओशन ग्रीन कलर जर तुम्ही घेतला तर याचा पॅनल थोडासा आपल्याला रफ पाहायला मिळतो. तर या मोबाईलमध्ये बरेच काही नवीन नवीन फीचर्स त्यांनी ॲड केलेले आहे. तर ते फीचर्स म्हणजे सर्वात पहिल्यांदा हा मोबाईल जर तुम्ही घेतला तर 2 प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. एक म्हणजे 4GB रॅम आणि 128GB इंटर्नलवाला आणि दुसरा म्हणजे 8GB रॅम आणि 128GB इंटर्नलवाला. या दोन्हीमध्ये किमतीचा फरक म्हणजे जर 4GB रॅमवाला तुम्ही घेतला तर तो मोबाईल तुम्हाला मिळतो 11,000 रुपयाला आणि जर 8GB रॅम घेतला तर तो मोबाईल तुम्हाला 12,000 रुपयाला मिळतो. तर जर आपण या मोबाईलला जर घ्यायच्या वेळेस जर आपण कार्ड लावली म्हणजे जर आपल्याला HDFCचं वगैरे बऱ्याच बँकचे कार्ड या मोबाईलला ॲप्लाय होतात ते जर लावले तर तुम्हाला यावर 1,000 रुपयाचा डिस्काउंटसुद्धा मिळतो. या मोबाईलमध्ये जो बॅक कॅमेरा आहे तो आपल्याला खूप म्हणजे मी स्वतः हा मोबाईल जेव्हा ऑर्डर करून पाहिला तर बॅक कॅमेरा तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचा मिळतो. 50 मेगापिक्सलचा याचा बॅक कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल. डिस्प्लेसुद्धा बाकीचे जे नवीन नवीन फोन आहे त्यांपेक्षा थोडा वेगळा. म्हणजे कसा तर त्याचा जो डिस्प्ले आहे 6.5 इंचेस HD प्लस डिस्प्ले. म्हणजे तुम्हाला डिस्प्ले खूप मोठा पण नाही आणि खूप बारीक पण नाही. मीडियम साईजमध्ये तुम्हाला याचा डिस्प्ले पाहायला मिळतो. बॅटरी याची 5000 mAhची बॅटरी आणि 5G नेटवर्क चालणारा हा मोबाईल. ड्युअल सिम तुम्ही यामध्ये वापरू शकता. पण याचा सिम स्लॉट जर आपण उचलून पाहिला तर थोडा वेगळ्या प्रकारचा दिलेला आहे. म्हणजेच याच्या सिम स्लॉटमध्ये तुम्हाला एक मेमरी कार्डसुद्धा टाकण्यासाठी एक जागा दिलेली आहे म्हणजे SD कार्ड. तर तुम्ही एका वेळेस एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. म्हणजेच SD कार्ड वापरू शकता किंवा एका वेळेस 2 सिम वापरू शकता. अशा प्रकारे याचा सिम स्लॉट आहे. तर तुम्हाला हा मोबाईल याचा स्पीकरसुद्धा म्हणजे खूप जास्त आवाज म्हणजे जो डॉल्बी ॲटमॉस दिलेला आहे याच्यावरती म्हणजे वरच्या साईडने पण आवाज येतो आणि खालच्या साईडने पण बॉटम आणि टॉपला दोन्ही ठिकाणी या मोबाईलला स्पीकर बसवलेले आहेत. तर 3 प्रकारमध्ये हा मोबाईल आपल्याला पाहायला मिळतो. तर हा मोबाईल खूप कमी किमतीत आणि खूप जास्त ह्याच्यामध्ये फीचर्स दिलेले आहे. एक वेगळं फीचर म्हणजे मी जेव्हा वापरून पाहिला मोबाईल तर त्यामध्ये तुम्हाला जे आपण फोटो काढतो तर त्या फोटो काढल्याच्यानंतर तुमचे जे फोटो आपले गॅलरीमध्ये सेव्ह होतात. तर सेव्ह होण्याचा म्हणजे गॅलरी ऑप्शनच नाही आहे. तर तुम्हाला हे फोटो सर्व काही आपल्याला Google फोटोज जो ॲप असतो आपला त्यामध्ये पाहायला लागतील. हे एक फीचर थोडं वेगळं वाटलं त्यामुळे तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे जर तुम्हाला 11 ते 12,000 रुपयामध्ये 5G मोबाईल पाहिजे नसेल तर हा मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि याचाच 8/128 जो व्हॅरियंट आहे तो तुमच्यासाठी चांगला ठरेल. कारण की ज्या ॲपची साईज आहे आता ती ॲपची साईज आता वाढलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही 8/128 हा मोबाईल घेऊ शकता.